पुण्यामध्ये बदलत्या हवामानामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। पावसामुळे डासजन्य आजारांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रतिबंधात्मक फवारणी सुरू केली आहे। त्याचबरोबर डासोत्पत्तीच्या ठिकाणी नोटिसा देऊन 2 लाखांहून अधिकचा दंड वसूल केलेला आहे। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवली जाते। डिसेंबर 2025 पर्यंत 7 लाख नागरिकांच्या तपासणीचे लक्ष्य ठेवले आणि यामध्ये 100 दिवसांच्या विशेष मोहिमेमध्ये शहरात 23 तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत। पुणे शहरानं 1 लाख ई-वाहनं विकून देशात पहिला क्रमांक मिळवलेला आहे। राज्याच्या एकूण विक्रीपैकी पुण्याचा वाटा हा जास्त आहे आणि 4 चाकी वाहनांबरोबरच इलेक्ट्रिक विमानांची निर्मिती सुद्धा सुरू आहे। तर महाराष्ट्रानं ई-वाहनांची विक्री करत देशामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे। पुण्यामध्ये कात्रज इथल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये 16 चितळांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना नुकतीच समोर आली। चितळांचा मृत्यू हा लाळ्या खुरकत या विषाणूजन्य आजारामुळे झाल्याचं निष्पन्न झालंय। दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। पुण्यामध्ये पुरंदरचे शेतकरी कोट्याधीश होणार आहेत। पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पासाठी येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना एरोसिटीमध्ये विकसित करत असलेल्या भूखंडाचा 10% परतावा मिळणार आहे। त्यामुळे 500 शेतकऱ्यांना 250 चौरस मीटर जागा ही 4 पट अधिक मोबदला आणि पुन्हा जमीन दिली जाणार आहे। नाशिकचे व्यावसायिक निखिल यांचं खंडणीसाठी अपहरण केल्याच्या कटाचा मास्टरमाइंड हा टिपर गँगचा म्होरक्या संशयित शाकीर नासिर पठाण उर्फ मोठा पठाणे याला अटक करण्यात आली आहे। तर गुन्हे शाखेच्या गुंडांविरुद्ध पथकानं 40गावमधून त्याला अटक केली आहे। गुन्हा घडल्यापासून पठाण हा पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांना गुंगारा देत होता। खंडणी, हाणामारी, जबरी चोरी अशा विविध गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार केरला राजू जॉनला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले। 10 जूनला स्थानबद्ध करण्याचा आदेश मंजूर झाला होता। मात्र अनिकेत उर्फ केरला हा फरार होता आणि गुन्हे शोध पथकाचा पोलीस उपनिरीक्षकांच्या पथकानं मनमाड इथं जाऊन सापळा रचून त्याला शिताफीनं अटक केली आहे। नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली आहे। बाजारामध्ये टोमॅटो 50 रुपये प्रति किलोचा भाव त्यांना मिळतोय। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दिंडोरीच्या उमराळे बुद्रुक इथं अनेक दिवसांपासून बिबट्यानं दहशत माजवली होती। बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केलेली होती। दरम्यान वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। येवला तालुक्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना 76,50,000 शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं आणि शासनाच्या सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत हे वाटप करण्यात आलं। त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग आता सुलभ झालाय आणि शैक्षणिक प्रगतीला चालना मिळाली आहे। अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं दिलासा दिलाय आणि पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा हा 83% पोहोचलाय। जायकवाडीच्या ऊर्ध्व भागामध्ये असाच पाऊस सुरू राहिला तर पुढचे 8 ते 10 दिवसांमध्ये जायकवाडी धरण 100% भरेल। मात्र गेल्या 2 महिन्यामध्ये इतर मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये जेमतेम जलसाठा असल्यानं मराठवाड्याची चिंता वाढली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण बदलामुळे ताप, सर्दी, खोकला आणि हेपेटायटिस यासारख्या संसर्गजन्य आजारांचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये वाढलंय। शहरासह ग्रामीण भागामध्ये गेल्या 15 दिवसात वातावरण बदलामुळे लहान मुलांमध्ये तापाचं प्रमाण वाढल्याचं समोर आलंय। रुग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून उद्यान प्राणी संग्रहालय बंद होतं। उद्यानाच्या प्रवेशद्वारावर धोकादायक डोम काढण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉर्सुल टी पॉइंट ते समृद्धी लॉनपर्यंतचा रस्ता हा रुंद करण्यासाठी महापालिकेनं मालमत्ताधारकांना 1 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि रस्ता रुंदीकरणामुळे हर्सुल भागातले 150 मालमत्ताधारक आता बाधित होणार आहेत। यातले 50% मालमत्ताधारकांना काहीच जागा शिल्लक राहणार नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश मिळालाय। शाळा सुरू होऊन आता 1.5 महिना उलटलाय आणि तरीही विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशापासून अजूनही वंचित राहावं लागतंय। त्यामुळे हा गणवेश विद्यार्थ्यांना कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय।
म्हैसमाळ आणि वेरूळ इथं मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा जोगेश्वरी धबधबा कुंडामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। हर्षदीप तांगडे असं या मृताचं नाव आहे। हर्षदीपचा भाऊ पाण्यामध्ये उतरला, तो बुडू लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी हर्षदीप पाण्यामध्ये उतरला आणि भावाला वाचवलं, मात्र स्वतः हर्षदीप बुडाला।